आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून। सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे। चांदोली आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी बैठक घेण्यात आली। कृष्णा कालव्यासाठी 1 टीएमसी पाणी सोडण्याचे संबंधित कार्यालयांना आदेश देण्यात आले। पैठण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात। मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। कडेठाण परिसरात फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतायत, तर फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान उभं आहे। सांगलीमध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित द्राक्ष उत्पादक सहभागी झाले होते। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळावी, द्राक्षांच्या नवनवीन प्रजाती ग्राहकांना पाहायला मिळाव्या, यासाठी सांगलीमध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। द्राक्षासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। बुलढाण्यातील हातनीचे शेतकरी हिलाल सिंग जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय। जाधव यांनी ऊस लावून गूळ निर्मिती करण्याचं ठरवलंय। त्यांना जिल्हा उद्योग केंद्राकडून 10 लाखांचं कर्ज मिळालं। त्यामध्ये थोडाफार पैसा टाकून छोटा कारखाना उभारला। त्यातून ते आज घडीला 200 क्विंटल सेंद्रिय रासायनिक विरहित गूळ हे निर्माण करतात। उद्योगधंदे जोडण्यापेक्षा तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी शासन नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग करणार आहे। यामुळे लाखो एकर पिकाऊ जमीन बाधित होणार आहे। नवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। यावेळी नागरिक जागृती मंचाच्या वतीनं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। खरीप हंगामातील धानाची शासनाच्या आधारभूत किमतीनुसार विक्रीसाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यास वनपट्टेधारक शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। विशेष बाब म्हणून आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा कोरची, आरमोरी, धानोरा आणि घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। या भागातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या याद्या विहित मुदतीत शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही विशेष सूट आता देण्यात आली। सरकारने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। मालेगावातील साखर कारखान्यांसाठी शेतकऱ्याची 32 एकर जमीन वर्ग झाली। ती जागा परत मिळवण्यासाठी वृद्ध शेतकरी 13 वर्षापासून शासन दरबारी चक्रा मारतायत। मालेगाव तालुक्यामधील रावळगावमधील वृद्ध शेतकरी रमेश येवले यांना शेतकऱ्यांची सन 1975 मध्ये 32 एकर जमीन ही रावळगाव साखर कारखान्याला वर्ग झालेली होती। दरम्यान शासनाकडून संबंधित विभागाकडे प्रकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला। या आदेशावर तारीख, आवक जावक नंबर नसल्याने शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याची चर्चा आहे। यंदा ऊस गाळप हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील साखर कारखान्यांनी 944 लाख टन या ऊसाचं गाळप केलंय। त्यातून 95.29 लाख टन साखरेचं उत्पादन झालं। गेल्या वर्षी 211 साखर कारखान्यांनी 998.17 लाख टन ऊसाचं गाळप हे केलं होतं। त्यातून 99.12 लाख टन साखरेचं उत्पादन घेण्यात आलं होतं। तर चालू हंगामात राज्यभरात 206 साखर कारखाने सुरू होते। मार्चच्या अखेरीस 22 कारखान्यांचा हंगाम संपणार आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेच्या उत्पादनात 4% घट झाल्याचं निदर्शनास येत आहे। मात्र अद्याप मार्च संपणार असल्याने ही टक्केवारी बदलण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसलाय। कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणण्यात आली। ईडीने ही जप्तीची कारवाई केली। बारामती अॅग्रो कंपनीने हा कारखाना खरेदी केला होता। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती आहे। अकोलामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृषीमध्ये उद्योजकता विकास या महत्त्वपूर्ण विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। नवी दिल्लीमधील कृषी अभियंता राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.एन. झा यांनी मार्गदर्शन केलं। या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्राध्यापक, विद्वतज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी क्षेत्रातील उद्योजक, गैर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसहायता गट, कृषी पदवीधर, संशोधनातील विद्वान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देश पातळीवर नवीन आणि उद्योन्मुख उद्योजकांना त्यांचे उद्योग स्थापनेसाठी, उद्योजकता वाढवण्यासाठी लागणारा पोषक वातावरण आणि आवश्यक सोयीसुविधांची माहिती यावेळी देण्यात आली। डॉक्टर झा यांनी येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यावर भर दिला।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने वर्ध्यातील 3 तालुक्यात शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कारंजा, आष्टी, आर्वी तालुक्यात 16 उपकेंद्रावर सौर प्रकल्प उभारले जाणार। 21,000 शेतकऱ्यांना सौर प्रकल्पाचा लाभ होणार। आता कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात विस्ताराने। सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे। सांगली जिल्ह्यात जूनपर्यंत पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यासाठी चांदोली आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी बैठक घेण्यात आली। जत पूर्व भागात पाणी मिळत नसल्याने जतमधील 20 ते 25 गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, यासाठी येथील नागरिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना साकडं घातलं होतं। त्या अनुषंगाने जत पूर्व भागातील गावांना पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। सध्या जतमधील गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। त्यानुसार कृष्णा कालव्यासाठी 1 टीएमसी पाणी सोडण्याचे देखील संबंधित कार्यालयांना आदेश देण्यात आले असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं। चारा टंचाईच्या संदर्भात सध्या तरी जिल्ह्यामध्ये चारा टंचाई नाही आहे, तरी पण आपण सगळ्यांनी सर्व यंत्रणे अलर्टमध्ये आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये संभाव्य उन्हाळ्याच्या दृष्टी ठेवून आता जिल्ह्याकडनं आंतरजिल्हा चारा ट्रान्सपोर्टवरती आपण बंदी आणलेली आहे 144 कलम अंतर्गत। सो दॅट आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामधलं जे चारा आहे दुसरी जिल्ह्याला जाणार नाही आणि आपला जिल्हा चारा टंचाईमध्ये आपल्याकडे एनफ स्टॉक उपलब्ध राहील, तर त्या संदर्भात सुद्धा आपला जिल्हा प्रशासनाकडनं आपण कारवाई होतोय। उद्योगधंदे जोडण्यापेक्षा तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी शासन नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग करणार आहे। यामुळे लाखो एकर पिकाऊ जमीन बाधित होणार आहे। वास्तविक नव्याने रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे प्रस्तावित असलेल्या या मार्गाची गरज आहे। त्यामुळे नवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। यावेळी नागरिक जागृती मंचच्या वतीनं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गाची जमिनी देण्याचं परवडत नाही। त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी देखील यामुळे भूमिहीन होणार आहेत। या शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही। केंद्र सरकारने नुकताच नागपूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग केला आहे, त्यालाच सर्व्हिस रोडने शक्तीपीठ जोडण्यात यावं। हा महामार्ग पूर पट्ट्यातून जाणार असल्याने याच्या उंचीमुळे महापुराचा देखील धोका आहे। त्यामुळे महामार्ग रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील रावळगाव मधील वृद्ध शेतकरी रमेश येवले यांची 32 एकर जमीन रावळगाव साखर कारखान्याला वर्ग झाली होती। 1975 मध्ये त्यांची जमीन कारखान्याला वर्ग झाली होती। 32 एकर पैकी काही जमीन खडकरी शेतकऱ्याला मिळाली। विशेष म्हणजे ती जमीन या शेतकऱ्याला दिली ती आधीच दुसऱ्या शेतकऱ्यांना वाटप केलेली आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी 12 वर्षापासून शासन दरबारी चक्रा मारतात। उपोषण आंदोलन केलं, मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही। शासनाकडून संबंधित विभागाकडे प्रकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला। आदेशावर तारीख, आवक जावक नंबर नसल्याने शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याची शहरात चर्चा सुरू आहे। माझी जमीन शेती महामंडळाकडे वर्ग झाली ही 32 एकर। निकाल लागून कब्जा मागून राहिलोय। कब्जाला एक देतो एक नाही, एक देतात एक नाही, याचं शासकीय कारभारात चालू आहे। मी आता उपोषण आंदोलन करून करून थकलोय। मला माझे 22 एकर 36 गुंठे क्षेत्र हे रावळगाव गट नंबर 129 आणि 30 मध्ये शासनाने मंजूर केलेले हे तिथेच मिळावं, हीच मागणी माझी आहे शेवटपर्यंत। पैठण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणू लागल्यात। मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। कडेठाण परिसरात फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतायत। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान उभं राहिलं। आमच्याकडे मोसंबीची झाडं आहे, पण मागच्या वर्षी पाऊस नसल्यामुळं, यंदा बी पाऊस नसल्यामुळं आमच्या विहिरीला काही पाणी राहिलं नाही। आम्ही टँकर चालू केले, टँकर लागल्यावर त्यापर्यंत आम्ही 65 पण आथरले, तर आतापर्यंत आम्हाला 1,00,000-1.5 लाखाचं पाणी लागले। याच्यानंतर 4 महिने आम्ही झाडं कसे जगायचे, याच्यावर शासनानं काहीतरी आम्हाला मदत हवी।
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळावी, द्राक्षांच्या नवनवीन प्रजाती ग्राहकांना पाहायला मिळाव्या, यासाठी सांगलीमध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित द्राक्ष उत्पादक सहभागी झाले होते। द्राक्षासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आजच्या या द्राक्ष व बेदाणा महोत्सवाला 8 ते 10 व्हरायट्या द्राक्षाच्या आहेत। इथं काही व्हाईट आहेत, काही कलर आहेत, काही ज्यूसची बी व्हरायटी आहे आणि ह्यासाठी क्वीनबेरी आहे, SSN आहे। त्याचबरोबर बेदाण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रयत्नातून GI मानांकन सुद्धा मिळालेले आहे। त्यामुळं आंतरराष्ट्रीय ओळखसुद्धा आपल्या ह्या सांगली जिल्ह्याची द्राक्ष व बेदाण्याची ह्या महोत्सवाच्या रूपानं व्हावी म्हणून हा महोत्सव इथं आपण आज भरवित आहोत। विदर्भाचे कोरडवाहू शेतकरी हे तोट्यात आहेत। त्यांना कापूस सोयाबीन शेतीतून नुकसान होतंय। मात्र शेतीसोबत जोड व्यवसाय करत शेतकरी हिलाल सिंग जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श हा निर्माण केलाय। बुलढाण्यातील हातनीचे शेतकरी हिलाल सिंग जाधव यांच्याकडे 10 एकर शेती आहे। 3 वर्षापूर्वी ऊस लावून गुळ निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं। त्यांना जिल्हा उद्योग केंद्राकडून 10 लाखांचं कर्ज मिळालं। त्यामध्ये थोडेफार पैसे टाकून छोटा कारखाना त्यांनी उभारलाय। आज घडीला ते 200 क्विंटल सेंद्रिय रासायनिक विरहित गुळ निर्माण करतात। हा संपूर्ण गुळ त्यांच्या शेतात असलेल्या स्टॉलवरून लोक घेऊन जातात। शेतकरी हिलाल सिंग जाधवांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। शेतीसोबत जर लघुउद्योजक केले तर यांचा लघुउद्योगही चांगला चालतो आणि शेती चांगली चालते। आपल्यासोबत असाच एक लघुउद्योग करणारे आणि सेंद्रिय गुळ कारखाना काढणारे हातनी येथील शेतकरी आहे। आपण त्यांना याच्यावर 4 एकर जमिनीमध्ये मी ऊसाची लागवड केलेली आहे आणि त्यापासून मी गुळ तयार करतो आणि त्या ऊसाला मी कोणत्याही प्रकारचं केमिकल रासायनिक खत देत नाही। मी प्युअर शेणखत देऊन त्याच्यापासून सेंद्रिय गुळ तयार करतो आणि त्या सेंद्रिय गुळाला चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि मला त्या 4 एकरामध्ये कमीत कमी समजा 150 ते 200 क्विंटलपर्यंत माल तयार होऊन मला निव्वळ नफा हा 14 ते 15 लाखापर्यंत उरतो। त्यासाठी मला 3 ते 4 लाख रुपये निव्वळ मजुरीवर खर्च येतो आणि सुरुवातीपासून त्या 4 एकर जमिनीमध्ये अलगची 1-1.5 लाख रुपये पुन्हा परत खर्च करावा लागतो। तरी मला सगळं जाऊन किमान 12 ते 15 लाखापर्यंत निव्वळ नफा उरतो। ऊस गाळप करणे आणि याच्यासाठी जो इतर खर्च लागतो तोही मी याच्यामध्ये पकडलेला आहे 5 ते 6 लाख रुपये आणि निव्वळ नफा मला 14 ते 15 लाख रुपये याच्यापासून मिळालेला आहे। नांदोली धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक ही पूर्णपणे बंद झाली। त्यामुळे धरणाचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले होते। यानंतर धरणासह कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येते। परिणामी गेल्या 5 महिन्यात धरणातील पाणी साठा 13 TMCने घटलाय। सध्या केवळ वीज निर्मिती केंद्रातून 1585 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे, औद्योगिक वसाहतीला पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होती। शिराळा तालुक्यातील 5 पाझर तलाव कोरडे पडलेत। इतर तलावातील पाणी साठाही झपाट्याने कमी होते। सांगली जिल्ह्यामध्ये सध्या जत आणि आटपाडी असा हा दोन्ही तालुक्याच्या 71 गावामध्ये 67 टँकराद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आणि आता सध्याच्या ठिकाणी जतमध्ये 60 आणि आटपाडीमध्ये 7 असा 67 टँकरच्या मार्फत लोकांना पाणी पुरवठा देण्याचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये सगळे यंत्रणा सतर्क आहे आणि जसं लोकांकडनं मागणी येतात त्याच्या आपण शासन निर्णयाप्रमाणे त्याला व्हेरीफाय करून लोकांना पाणी देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडनं होतो आहे। सांगोल्यात टेंभू गावचा कालवा हा शेतकऱ्यांनी फोडलाय। जुनोनी गावात शेतकऱ्यांनी हा कालवा फोडत तलावात पाणी सोडले। त्यामुळे बाकीच्या गावातील शेतकरी आता आक्रमक झाले। सध्या टेंभू उपसा सिंचन योजनेचं उन्हाळी आवर्तन हे सुरू आहे। कालवा फोडणाऱ्यांवर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। टेंभू उपसा सिंचन योजनेचं उन्हाळी आवर्तन चालू झालेलं आहे। आता हे जे शेतकरी आहेत ते वाटंबरे, राजुरी, अकोला, बोरंगेवाडी, निजामपूर या गावचे सगळे शेतकरी आहेत। ह्या आवर्तनाचा नियम असा आहे की टेल टू हेड हे पाणी दिलं जातं, परंतु जुनेनी गावामध्ये नेहमीच आवर्तनाच्या वेळेला पाणी फोडून घेतलं जातं। प्रशासनाचा कुठलाही नियम पाळला जात नाही
तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. आता त्यांनी जुनोनी गावात अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पाणी फोडून घेतलेलं आहे, तर त्या संबंधित सगळ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. हिंगोली शहरात आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्या, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, ईव्हीएम हटवा यासह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या लाईनसाठी आंदोलन केलं होतं. शेतकऱ्याला 2 तास लाईन मिळत नाही. आज नरसी या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मरची 10 वर्ष मागणी आहे. पांगरी या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर 10 वर्ष मागणी आहे. या ठिकाणी ईव्हीएम मशीनचं पाहिलं असेल तुम्ही, कारण ईव्हीएम मशीनचं प्रत्येक जण पाहिलं असेल तुम्ही. कारण मला सांगा, आज कोणीच खुश नाही. कोणी खुश नसून सुद्धा हे सरकार का घाबरत नाही. आणि या सरकारचा जीव जर असला, यांचा पोपट फक्त मशीनमध्ये आहे आणि यांना काहीतरी सापडलेलं आहे, त्यामुळे कोणाला भीत नाही, कारण हे हुकुमशाही करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.